मनापासून स्वागत आहे। त्या दिवशी काय झालं माहितीये, आमच्या इथे राहणारे 70 वर्षाचे दामू काका हातात न गजरा घेऊन येताना मला दिसले। तर मी त्यांना विचारलं, दामू काका हा गजरा? दामू काका म्हणाले की आज माझ्या लग्नाचा 55वा वाढदिवस आहे। मी म्हटले अरे वा, पण दामू काका मला एक सांगा, तुमचं लग्न लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? ते म्हणाले कसलं लव्ह मॅरेज ग, माझं तर अरेंजच होतं, पण तिच्या साईडनी लव्ह मॅरेज होतं। बघितलं मित्रांनो, लग्न अगोदर न भेटलेल्या माणसांचे पण सूर इतके सुरेख जुळतात, हो ना? आणि तेच खरं महत्वाचं असतं। कुठे हरवलात? मी इथे। आणि आजची जोडी नंबर 1 ठरवायची आहे ना, तर चला आपण बोलूया। तर प्रथम आपण बोलवत आहोत लव्ह मॅरेज कपलला। काय झालं धडपडाला? काय जेव्हापासून प्रेमात पडले तेव्हापासून पडतेच आहे मी। अच्छा, तुमची जरा ओळख करून द्या। नमस्कार, मी ज्ञानेश्वर पवार। मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि पार्ले बिस्लरी कंपनीमध्ये काम करतो। आणि माझा छंद म्हणजे फक्त क्रिकेट खेळणं हाच आहे, त्या व्यतिरिक्त मला दुसरा कुठलाच छंद नाही आहे। आणि तुम्ही सांगा? मी मिसेस नीता पवार, पूर्वीची नीता ठाकूर। मी इकॉनॉमिक्समध्ये BA केलेलं आहे, सध्या जमनाबाई नर्सिंग स्कूलमध्ये अकाउंट्स ऑफिसमध्ये आहे। माझा छंद म्हणजे मला निटिंग करायला आवडतं आणि कुकिंग करायला आवडतं। कुकिंग तर होऊन जातं कारण ते नेहमीच आणि रोजचं करायचं आहे, पण निटिंग करायला मला अजिबात वेळ मिळत नाही, कारण शाळेमध्ये माझा वेळ जातो, अर्धा वेळ घरात मुलांना द्यावा लागतो, मिस्टरांना द्यावा लागतो। आणि ह्यांच्याबद्दल म्हणजे हे इतके मनमिळावू स्वभावाचे आहेत ना की मला काही प्रॉब्लेम येत नाही, म्हणजे ते एवढे सगळे प्रॉब्लेम असताना मी व्यवस्थित निघून जातो त्याच्यामधून। तुमच्यात मला खरंच काही प्रॉब्लेम दिसत नाहीये। या बसा बसा। आणि आता आपण बोलवत आहोत अरेंज मॅरेज कपलला। या आम्हाला जरा तुमच्याबद्दल थोडं सांगा ना। माझं नाव शैलेश कुलकर्णी, मी फायझर लिमिटेडमध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफिसर म्हणून काम करतो। मी MCOM झालोय आणि म्युझिक हे माझा आवडता छंद आहे। तिच्याबद्दल बोलण्यापेक्षा मी 4 ओळी ज्या लिहिल्या आहेत ते तुम्हाला ऐकवतो। नक्की। हात तुझा हवा हाती जोपर्यंत येईल हाती काठी, हात तुझा हवा हाती जोपर्यंत येईल हाती काठी, साथ तुझी अशीच हवी ओलाडल्यावर आपली साठी। कुणीच का नाही केली सोय, कुणीच का नाही केली सोय वटपौर्णिमेची पुरुषांसाठी, नाही तर खरंच रुचिरा, खरंच मारल्या असत्या फेऱ्या वडाला फक्त तुझ्यासाठी। आहा, वा वा वा, काय सुंदर लिहिली हो कविता तुम्ही। आणि तुम्ही सांगा? मी रुचिरा कुलकर्णी, पूर्वाश्रमेची रुचिरा वैद्य। माझं शिक्षण MCOM पर्यंत झालंय, सारस्वत बँकेत सध्या नोकरीला आहे। मला संगीताची आवड आहे। या बसा। आजचे आपले हे 2 कपल खूपच जोरदार दिसतात, म्हणजे नक्कीच हा एपिसोड खूपच चांगला होईल। तर आपण अजून यांच्याशी थोड्या गप्पा मारूया। मी जरा तुम्हाला थोडीशी छेडणार आहे आता, रागवू नका हा। अच्छा मला सांगा, ह्यांना प्रपोज करायला तुम्हाला किती वेळ लागला? का लवकर पटल्या का फार टाइम घेतला? टाइम गेला थोडासा। गेला ना? मग काय, साहजिकच आहे। म्हणजे कसं पटवलं जरा सांगा ना मला। कसं म्हणजे असं बोलण्यात म्हणजे तुम्ही नक्की प्रपोज केलं का असं फूल देऊन वगैरे असं काय सांगा? आम्हाला 2 वर्ष गेली, आम्हाला 2 वर्ष एकमेकांकडून उत्तर यायला आम्हाला 2 वर्ष गेली। अच्छा, म्हणजे दोन्ही कोणीही बोलत नव्हतं? कोणी बोलायला तयार नव्हतं। मग शेवटी बोललं कोण? शेवटी काय मैत्रिणी बोलल्या, म्हणजे वाया वाया आम्ही काय मित्र मैत्रिणीकडे बोलायला तयार होतो, पण स्वतः एकमेकांबद्दल बोलायला तयार नव्हतो। हे काय करायचं, प्रेम आहे ना शेवटी। अच्छा, आता मी तुम्हाला विचारते, लग्नाआधी तुम्ही यांची कुंडली पाहिलेली? बघितली होती। म्हणजे कुंडली ती जुळवून तुमचं लग्न झालं? कुंडली वगैरे व्यवस्थित सगळं जमवून, म्हणजे नक्षत्र वगैरे सगळे बघितले, काय विचारूच शकत नाही मी याच्या पुढे। अच्छा, जेव्हा हे तुम्हाला पहिल्यांदा बघायला आले तेव्हा त्यांना बघून तुम्हाला असंच वाटलं की हाच तो असं वाटलं? हो। मग कशा तुम्ही आला? चहाचा ट्रे बी घेऊन आला? नाही, मग फक्त येऊन बसले आणि आम्ही थोडा गप्पा मारल्या। अच्छा, मग तुम्हाला मोठ्या लोकांनी थोडी प्रायव्हसी दिली की नाही बोलायला वगैरे? दिली। काय बोलला तेव्हा? सांगा ना, अजून सांगा ना, आम्हाला कळू तरी द्या काय बोलला तुम्ही। काय नाही, विचार एकमेकांचे सांगितले। अच्छा, आणि तेव्हाच जुळलं तुमचे विचार? हो। आणि त्याच दिवशी पक्का झालं? त्याच काय उद्या फोन करून सांगतो? नाही, त्याच दिवशी फिक्स। नक्की? हो। तर आता आपण सुरू करूया आपला पहिला राऊंड, ज्याचं नाव आहे डार्लिंग डार्लिंग। म्हणजे थोडक्यात आम्ही तुम्हाला एकमेकांविषयी प्रश्न विचारू, 3 प्रश्न एकाला विचारू, आणि अचूक उत्तराला मिळेल 10 पॉइंट्स। पण त्याच्या आधी आपण टॉस करूया। समज अरेंज मॅरेज पडलं तर दर राऊंड अरेंज मॅरेज पासून सुरू होणार, जर लव्ह मॅरेज पडलं तर दर राऊंड लव्ह मॅरेज पासून सुरू होणार। ओके,
अरेंज मॅरेज. मला सांगा, तुमच्या नवऱ्याचा नावडता रंगाचा टाय कुठला? विचार नाही करायचा, त्याची पट्टापट उत्तर द्यायचं. गुलाबी. राईट, 10 पॉइंट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ह्यांच्या बुटाचा नंबर कुठला? 12. कुठेही मिळत नाही. नक्की लक्षात. नावडती मुलांची सवय? नाही. रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. एक्झॅक्टली, बरोबर. अच्छा, आता तुम्हाला आहे ह्यांची उंची किती हो? पटकन सांगा ना, पटकन. 5'8". व्हेरी गुड. ह्यांचे आवडत्या रंगाचे सँडल किंवा चप्पल? ब्लॅक. आणि ते लाल लिहिलंय. अच्छा, हरकत नाही. अच्छा, जो लग्नापूर्वी जो बघण्याचा कार्यक्रम असतो तेव्हा त्यांनी ह्यांनी कोणत्या रंगाची साडी घातलेली? कोणत्या रंगाची? लाल. लक्षात आहे अजून? आता तुम्हाला तयार आहेत ना एकदम? ओके, हा प्रश्न जातो तुम्हाला. ह्यांच्या आवडत्या रंगाचा टाय कुठचा? ब्लॅक. व्हाईट आहे. लाईट आहे. व्हाईट. हो. ह्यांची उंची किती? ह्यांची उंची 5'8". आणि एक अपूर्ण स्वप्न? स्वतःचं घर. येस, होईल होईल. वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. आता तुम्हाला जातो. ह्यांच्या चपलाचा नंबर काय आहे? 9. काय हो, बरोबर आहे. चपला कुठून घेणार तुम्हाला? आता घेणं तर साड्या घेतील किंवा काहीतरी. चपला कशाला चप्पल घेणार? फक्त बसते. आता कळलं मला तुमची अशी अशी का परिस्थिती झाली आहे, जे गपचूप नाईलाज आहे बदलत आता. पटकन पडली एखादी तर. हे महिन्यातून किती वेळा उपवास करतात? 4. आवडती मुलीची सवय? समजूतदारपणा तिचा. समजूतदारपणा? ते अहो, ती मस्ती करते, तिला आवडतं. तर आपण डार्लिंग डार्लिंग या राऊंडचे स्कोअर अनाऊन्स करूया. लव्ह मॅरेज टीमला मिळत आहेत 30 पॉईंट्स आणि अरेंज मॅरेज टीमला मिळत आहेत 50 पॉईंट्स. आणि आपण या राऊंडचे गिफ्ट्स अनाऊन्स करूया. अरेंज मॅरेजला मिळत आहेत विवा पश्चिमतर्फे 1000 रुपयाचं गिफ्ट वाउचर आणि तुम्हाला मिळतंय 500 रुपयाचं गिफ्ट वाउचर विवा पश्चिमतर्फे. आता आपण खेळूया थोडे गेम्स. आमच्या दुसऱ्या राऊंडचं नाव आहे गंमत जम्मत. तर आपली पहिल्या राऊंडचा गेम मी तुम्हाला समजावते. या उठा. मी सांगितलं तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ द्यायला जाईल. मी जेव्हा सांगेन की तुमची वेळ सुरू होते आता, तेव्हा तुम्ही हा गॉगल्स यांना घालायचा, हातात एक ग्लास काढून द्यायचा आणि मी ह्यांना घेऊन अशा ठिकाणी सोडून देणार. मग तुम्ही त्यांना डिरेक्शन्स दाखवायचे, म्हणजे ज्या ते इकडे येतील आणि या रिंगच्या मध्ये ग्लास ठेवतील. हे असं माउंटन बनलंय ना, तसंच हे माउंटन इथे बनवायला पाहिजे. म्हणजे 1 मिनिटात तुम्ही जितके ग्लास ठेवाल त्याच्यापेक्षा जास्ती ग्लास त्यांना ठेवावे लागतील. घाला चष्मा तुम्ही आता त्यांना. वेळ सुरू होत आहे आता. घ्या ग्लास द्या. सर पुढे पुढे पुढे. बरोबर या डाव्या डाव्या डाव्या. बरोबर ठेव मध्ये अजून. हा ठेव. ये हे कुठे सोडते? ये मागे मागे ये मागे ये मागे. पटकन धावडे पटकन याच्यावर ठेव. आले बरोबर बरोबर ठेव. ये घे. लगेच व्हेरी गुड 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 गुड. ठेवू. राहू दे. कंटिन्यू पुढे. मागे मागे बरोबर आहे. हे मागे बरोबर ठेव. हे मागे पटकन धाव दे. हे बरोबर आहे ठेव. हा ठेव. ठीक आहे. लवकर. पुढे बरोबर ठेवते. संपली वेळ. 2 पडली होती. 2 पडले. सो सॅड. हे का? तुमची पाळी. या उठा. गेम कळला तुम्हाला? येस. ओके, आता तुमची वेळ सुरू होत आहे. आता चला पटापट. मागे मागे. सरळ. हात नाही लावायचा. सरळ. बस ठेव. मागे गोल फिरतायत. सरळ मागे अजून या साईडला. लेफ्ट. सरळ लेफ्ट.
समोर सरळ 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 असं लेफ्टला 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 द्या लवकर, एका वेळेला 2 आले तरी चालतील. लवकर लवकर सरळ 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 समोर सरळ सरळ अरे समोर लेफ्ट. हां हळूहळू लवकर संपत आले 4. सरळ 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 अरे सरळ यार लेफ्ट. सरळ सरळ समजत नाही का? झालं काय, संपला टाइम. तुम्ही किती ग्लास ठेवले? 1 2 3 4. बसा. तर आता आपण खेळूया दुसरा गेम. तर या तुम्हाला बांगड्या दिसत आहेत ना, त्या एक एक सिंगल करून आपल्या बायकोच्या हातात घालायच्यात आणि तुम्हाला 1 मिनिट दिला जातो. जितक्या बांगड्या तुम्ही घालणार त्याच्यापेक्षा जास्त ह्यांना घालाव्या लागतील. सुरू करूया. आता तुमची वेळ सुरू होते. हे झालीच वेळ. चला लवकर लवकर लवकर. तुम्ही नाही मदत करायची, बिलकुल नाही. त्यांनाच करावं लागेल. काय प्रॅक्टिस आहे, सॉलिड. काय रोज तुम्हाला हेच मागण्या घालतात का? लाजता काय? नंतर सांग. नंतर बरं ठीक आहे. आता कॉन्सन्ट्रेशन ब्रेक करू नका. व्हेरी गुड व्हेरी गुड. ते सगळं संपणार आहे आता. बापरे, तापा तापा हात त्यांचा. अरे बापरे, बघा बघा, थोडं फास्ट तुम्हाला झालं पाहिजे. व्हेरी गुड. चालू दे व्यवस्थित चालू दे. फक्त 10 सेकंद आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. स्टॉप. थांबा, मोजूया. बापरे. 1 2 3 4 9 10 11 17 18 19. 1 केलीस राऊंड फिगर झाला असता. ठीक आहे, तरी 19 बांगड्या भरल्या. तुमची वेळ सुरू होते आता. चल चला चला लवकर. चालू द्या. आतमधनं बोलत असेल, अहो जरा हळू हात दाबा, दुखतंय मला. काही बोलायचं नाही आता मध्ये. कशा पण करून 20 बांगड्या घुसल्या पाहिजे. आता पडणार मी. अगदी सगळा राग काढून घेतात आहेत. दमलं बांगड्या काढून. बापरे, किती सैल हात सोडलाय तुम्ही. असा कधी सैल सोडलाय कधी? कधीच नाही. अंगठी कशाला घातली यार? 3 4 5 6 7 8 9. अर्धी. आता आपण मोजूया. जास्ती दिसत आहेत. 1 2 3 9 10 11 16 17 18 19 20. काय टायमिंग आता. स्कोर आहे लव्ह मॅरेज टीम ऑन 40 पॉइंट्स आणि अरेंज मॅरेज 0. तर आता थोडीस शॉपिंग करायची. या तर आपण थोडीशी मजेदार शॉपिंग करूया. मी थोडक्यात तुम्हाला या गेम बद्दल सांगते. हे तुम्हाला 3 रंगाच्या बास्केट्स दिसत आहेत आणि तशाच त्या बॅग्स दिसत आहेत. लाल रंगाच्या बास्केटमधनं 2 वस्तू उचलून तुम्हाला लाल बॅगेत टाकायच्या आणि यासाठी मिळतील तुम्हाला 10 सेकंद. सारख्या दिसणाऱ्या वस्तूंना तुम्हाला मिळतील 10 पॉइंट्स. तुमचा वेळ सुरू होत आहे आता. चला 10 सेकंद फक्त. 6 7 8 9 10. आता तुमचा वेळ सुरू होत आहे आता. 7 8 9 10.
आता लास्ट विंडो. तुमची वेळ सुरू होत आहे आता. चला. 3 4 5 6 7 8 9 स्टॉप. झालं? दॅट वॉज प्रिटी फास्ट. या बसा आता तुम्ही. आता तुमची पाळी. या. तुमचा वेळ सुरू होत आहे आता. चला 10 सेकंद ना फक्त. पटापट क्या 2 वस्तू उचला. विचार करून उचला. नवरा कुठला उचले, बायको कुठची उचलेल. आता गडबड नको व्हायला. बस. स्टॉप. हालती का फक्त तुम्ही? नाही बघतो अजून काय आहे का घेण्यासारखं. अच्छा चला आता ब्लू विंडो शॉपिंग. तुमची वेळ सुरू होत आहे आता. हां 4 5 6 7 8 9 स्टॉप. कन्फ्यूज झालात का? थोडासा. शॉपिंग करायची सवय नाही ना तुम्हाला. हो ना, सगळं तुमच्या अंगावर टाकल्यावर असंच होणार. ओके आता ग्रीन विंडो शॉपिंग. ची वेळ सुरू होत आहे चला. 3 4 5 8 9 स्टॉप. अहो तुम्ही काय त्या टोपीत घुसलात एकदम. कळणार काय, कळतच नाही आहे का तिथे. या बसा चला. आता बघूया तुमची मतं कितपत जुळतायत. शॉपिंग च्या जरिये बघूया. जिरा आणि तमालपत्र. आणि ह्यांनी घेतलं आहे जिरा आणि तमालपत्र. इथे तुम्हाला मिळत आहेत 20 पॉइंट्स. आता ब्लू शॉपिंग मध्ये बघूया काय. खडू, चेंडू. इथे पण खडू आहे आणि चेंडू आहे. इथे पांढरे वाटाणे आणि चवळी. बघूया मला कळू तर दे काय. इथे काहीच नाही जुळत आहे. इथे त्यांनी छोले घेतले आणि वाल घेतलेत. आता तुमची बघूया. कोकम आणि बेदाणे. घरगुती बाई ना शेवटी पावडरच घेणार. इथे काहीच नाही तुमचं जुळत आहे. तीळ आणि दोरा. तिथे पण वेगळंच तिघणार आहे. खसखस आणि दालचिनी. काळे वाटाणे आणि चण्याची डाळ. आणि इथे छोले आणि बेसन. भजी खायचे का तुम्हाला? तर तुम्हाला काहीच पॉइंट मिळत नाही. तर या राऊंडचा आपला स्कोर आहे. लव्ह मॅरेज टीमला मिळत आहेत 0 पॉइंट आणि अरेंज मॅरेज टीमला मिळत आहेत 40 पॉइंट. आपले फायनल स्कोर्स आहेत लव्ह मॅरेज टीम 70 पॉइंट्स आणि अरेंज मॅरेज टीम 90 पॉइंट्स. तुम्ही केलं करून दाखवलं. आणि या आपल्या एपिसोडचे जोडी नंबर 1 आहेत अरेंज मॅरेज टीम. या इथे प्लीज या. तुम्ही पण या. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तुम्हाला मिळत आहे